सोलापूर महानगरपालिकेचे पाणी पुरवठा म्हणजे रस्त्यावर पाणी वाया घालविणे असाच प्रकार आहे। म्हणजेच मनमानी व अनियमितपणा पाणी पुरवठा होत असल्यानं लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया जात असल्याचे प्रकार शहरातील सर्वच भागातून दिसून येते। याबाबत मी माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीचे संस्थापक विष्णू कारंपुरी महाराज यांनी महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा अनियमित व सावळा गोंधळ प्रकारामुळे अत्यावश्यक अशा पाण्याबाबतीत गांभीर्याने घेत नाही असा आरोप केला। सोलापूर शहरामध्ये पाणी पुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। याबाबत लोकप्रतिनिधी व विविध संघटना, नागरिक बंधू भगिनी याबाबत अनेक वेळा मनपा प्रशासनाकडे तक्रारी व निवेदनही दिले, तरीही काही उपयोग झाला नाही। याचे ताजे उदाहरण म्हणजे अशोक चौक परिसरातील आम्रपाली चौक ते श्रीकृष्ण झोपडपट्टी या संपूर्ण परिसरात पाणी वाया जात असलेले चित्र दिसून येते। एकतर पाणी नियमित होत असल्या कारणाने किंवा पाणी पुरवठा नियोजन अभावी 5 ते 6 दिवसाला एकदा पाणी सोडले जाते, पण या ठिकाणी लाखो लिटर पाणी वाया गेलेले चित्र दिसून येत आहे। असे प्रकार शहरातील सर्वच भागात होतो, हे अत्यंत दुर्दैवी आहे। याकडे मनपा प्रशासन का लक्ष देत नाही याचा उत्तर मिळत नाही। म्हणून मनपा पाणी पुरवठा विभाग व मनपा आयुक्त यांनी याकडे गंभीरतेने लक्ष दिले तर आपल्याला लाखो लिटर पाणी वाचवता येईल आणि रस्त्यावर पाण्यामुळे होणारा अस्वच्छता दूर होईल, असे कारंपुरी महाराज यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे मनपा प्रशासनास विनंती केली आहे। याकडे त्वरित लक्ष नाही दिल्यास रस्त्यावरील वाहत्या पाण्यात बसून मनपा प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा कारंपुरी महाराज यांनी दिला आहे। अशोक चौक पोलीस चौकीजवळील आम्रपाली व परिसरात वाया गेलेले पाणी सकल भागात साचलेले दिसत आहे। मी सोलापूर माझे सोलापूर संस्थापक विष्णू कारंपुरी महाराज आपल्यासमोर येताना एक अत्यंत सोलापूर शहरातील महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या पाणी पुरवठा विभागाकडून जो अनियमित पाणी पुरवठा केला जातो, त्यामुळे नागरिकांना तर त्रास होतोच, त्याचबरोबर पाणी येणारा दिवस म्हणजे एक काळा दिवस अशा प्रकारचं यापूर्वी इतर संघटनेने सुद्धा ठिकाणी जाहीर केलेलं आहे। आणि पाणी पुरवठा कसा का होतो याचा आतापर्यंत त्याचा प्रश्न उलगडा झालेला नाही आहे। सकाळी कधी पहाटे 4ला सोडतात, कधी रात्री सायंकाळी 5ला सोडतात, कधी दुपारी 12ला, कधी मध्यरात्री 2ला। अशामुळे पाणी येण्याच्या दिवशी नागरिकांना किंवा मिळकतदारांना किंवा सोलापूर शहरातील नागरिक बंधू भगिनींना लग्न असू द्या किंवा एक दुःखद घटना घडू द्या तर जाता येत नाही। मुलीच्या घरी जाता येत नाही, आईला, भावाला जाता येत नाही आणि मुलीला सुद्धा त्यांच्याकडे पाणी येण्याच्या दिवशी आई माहेरी येता येत नाही। इतकं भयंकर परिस्थिती अनियमित पाणी पुरवठ्यामुळे होतोय। याची दखल अद्याप महानगरपालिका प्रशासन घ्यायला तयार नाही। म्हणून त्यातलंच एक उदाहरण म्हणून अशोक चौक परिसरातील आम्रपाली चौकात पर्यंत म्हणजे जवळ अशोक चौक पोलीस चौकीच्या समोर पर्यंत ज्या दिवशी पाणी सोडला जातो त्या भागामध्ये, श्रीकृष्ण झोपडपट्टी भागामध्ये, त्या परिसरामध्ये, कमटमनगर त्या परिसरामध्ये पाणी सोडल्या दिवशी पाणी म्हणजे वाया जातात। साठा करावा तेवढं केल्यानंतर 6-6 दिवस 5-5 दिवसांनी पाणी सोडल्यामुळे जास्त वेळ सोडावा लागतो आणि ते जास्त वेळ सोडल्यामुळे साठा करावा तेवढं त्यांनी करतात आणि साठा करण्यासाठी त्यांच्याकडं उपलब्धता नसलेले ड्रम किंवा साहित्य उपलब्ध नसल्यामुळे तो पाणी वाया जातो। तो हजारो नाही लाखो लिटर पाणी वाया जातो। पाणी हे जीवनातलं अत्यंत महत्त्वाचं आहे, जीवन जगण्याचं साधन आहे। ज्याप्रमाणे श्वासोच्छवास आहे त्याप्रमाणे पाण्याचा प्रश्न आहे। अशा गंभीर प्रश्नाकडे महानगरपालिका प्रशासन आणि पाणी पुरवठा विभाग दुर्लक्ष करून मनमानीप्रमाणे अनियमित पाणी सोडतात। या अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना तर त्रास होतो, त्याचबरोबर जे पाणी वाया जातो त्या ठिकाणी सकल भाग असतो, त्या ठिकाणी पाणी येऊन थांबून चिखल होतो, गलिच्छ होतो किंवा घाणीचं साम्राज्य निर्माण होतो। हे सगळं टाळण्यासाठी
महानगरपालिकेला माझा इशारा आहे, या प्रसिद्धी माध्यमाद्वारे इशारा आहे की ताबडतोब नियमित पाणी पुरवठा करा, अन्यथा पुढच्या वेळी कधी त्या भागात पाणी सोडलं जाईल, पाण्यात बसून आम्ही आंदोलन करू असा इशारा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.